नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत द्राक्षामध्ये येणाऱ्या मिलीबगबद्दल। आता मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं आपण तर मी तुम्हाला मिलीबगबद्दल इन्फॉर्मेशन दिली की मिलीबग असतो कसा, त्याची लाईफ सायकल कशी असते। तर आज आपण बघणार आहोत हा द्राक्षामध्ये मिलीबग येतो कसा, त्याचे कारणं काय काय आहेत, आपण कुठे त्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। जर बघितलं तर सगळ्याच पिकामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की सर्वच फळबागांमध्ये आता मिलीबगचं थैमान मांडलेलं आहे। मिलीबग सगळीकडेच येतोय, आता टोमॅटोमध्ये पण यायला लागलाय, फक्त फळ पिकांमध्येच नाही। पण द्राक्षामध्ये जर बघितलं तर मिलीबग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रासदायक आहे। आता जर बघितलं तर नाशिक असू दे, सांगली असू दे, बऱ्याच ठिकाणाहून शेतकऱ्यांचे मला फोन येतात, द्राक्ष बागायतदारांचे, आणि मला म्हणतात की मॅडम मिलीबग आलेला आहे, आमचा एक्सपोर्टचा प्लॉट आहे, कारण एक्सपोर्टच्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल इन्सेक्टिसाइड चालत नाहीत, तर कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, आपण मिलीबगला कसा कंट्रोल केला पाहिजे, काय केलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मला त्यांचे असतात। तर त्याचं उत्तर काय असतं माझं हे मी तुमच्या सगळ्यांना सांगते, आणि आपण आपलं मिलीबग जो आपल्या बागेमध्ये येणार आहे तो आपण कसा कंट्रोल करणार ह्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आता जर बघितलं तर मिलीबग जो आहे तो अचानक कुठून, पावसातून म्हणा किंवा हवेतून वगैरे तो काही येत नाही। मिलीबग जो आहे तो मिलीबग आपल्याच बागेमध्ये, आपल्याच शेतामध्ये, आपल्याच मातीमध्ये सुप्त अवस्थेमध्ये बसलेला असतो। तो फक्त वाट बघत असतो, तो म्हणजे अनुकूल वातावरणाची। जेव्हा त्याला अनुकूल वातावरण भेटतं त्याच वेळेस तो आपलं रुद्ररूप धारण करतो। आता मिलीबगची अंडी जर आपल्या मातीमधून वरती वाहून नेण्याचं काम कोण करतं तर ते म्हणजे मुंगळे। मुंगळे जे आहेत ते आपल्या मिलीबगला वाहून नेण्याचं काम करतात। त्या मुंगळ्यांना आपण वाहक म्हणून पण बोलू शकतो। तर जे हे मुंगळे आहेत, जर आपल्याला आपल्या वेलीवरती द्राक्षाच्या जर मुंग्या जर दिसल्या तर त्यावेळेस समजून जायचं की ही मिलीबग येण्याची 1 घंटा आहे, आपल्याला तिथंच सावधान व्हायला पाहिजे आणि तिथंच आपण ड्रेंचिंग केलं पाहिजे, खोड ओलांडे धुवून घेतले पाहिजेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिलीबग आल्यानंतर आपण पळापळी करण्यापेक्षा मिलीबग येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आपण जेवढं काम करू तेवढं चांगलं आहे। जर आपल्याला माहिती आहे की आपण जर बघितलं तर एप्रिल छाटणीमध्ये आपण आपल्या मिलीबग असू दे, डावणी असू दे, पावडरी असू दे, जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य करपा असू दे, सगळ्यांवरती जर आपल्याला काम कुठं करायचं आहे ते म्हणजे एप्रिल छाटणीमध्ये। एप्रिल छाटणीमध्ये फक्त काडी मॅच्युरिटीवरती तुम्ही लक्ष देऊ नका। काडी मॅच्युरिटी बरोबर आपल्याला तिथंच हे जे किडी आणि रोग आहेत त्यांना पण आपल्याला आळा घालण्यासाठी आपल्याला एप्रिल छाटणीमध्येच काम करायला पाहिजे। तर आता जर बघितलं तर एप्रिल छाटणीमध्ये ड्रेंचिंग करा 2 वेळा खोड ओलांडे धुवून घ्या। ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर पण खोड ओलांडे धुवून घेणं आणि ड्रेंचिंग करणं फार इम्पॉर्टंट आहे। कारण की ज्या एक्सपोर्टच्या बागा असतात त्या एक्सपोर्टच्या बागांना आपल्याला कुठल्याही प्रकारचे केमिकल इन्सेक्टिसाइड शेवटच्या दिवसांमध्ये चालत नाहीत। आज जर बघितलं तर 40-50 दिवसाच्या नंतरच आपले इन्सेक्टिसाइड्स असू दे किंवा फंजीसाइड्स असू दे हे आपल्या एक्सपोर्टच्या बागांमध्ये चालत नाहीत। त्याच्यावरसाठी आपल्याला टोटली जे आहे ते बायोलॉजिकल्स किंवा बॉटॅनिकल्सवरती आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं। त्याच्यासाठी जर आपल्याला मिलीबगचं नियंत्रण करायचे तर त्याच्यासाठी मी परत सांगते तुम्हाला की एप्रिल छाटणी शिवाय पर्याय नाही। ज्या बागांमध्ये गेल्या वर्षी मिलीबग फार मोठ्या प्रमाणामध्ये होता त्या बागांनी तर खूप प्रॉपर नियोजन केलं पाहिजे। त्यावेळेस तुम्ही बायोलॉजिकलचा सुद्धा तुम्ही वापर करा। जेव्हा एप्रिल छाटणीमध्ये तुम्ही ड्रेंचिंग करताय तेव्हा तुमचा बिवेरिया असू दे, मेटारायझम असू दे, व्हर्टिसिलियम असू दे, वेगवेगळ्या प्रकारचे हे जे काही बायोलॉजिकल बुरशीनाशक आहेत त्यांचा तुम्ही वापर करा, जे बुरशीनाशक म्हणून पण काम करतात आणि जे इन्सेक्टिसाइड्स म्हणून पण काम करतात। असे हे आहेत, ट्रायकोडर्मा पण आहे, व्हर्टिसिलियम आहे, त्याच्यानंतर बिवेरिया आहे, मेटारायझम आहे,
तर अशा त्याचबरोबर पावडर मिल्ड्यू कंट्रोल करण्यासाठी पण आपण ह्या सगळ्यांचा आपण वापर करू शकतो. डाउनी कंट्रोल करण्यासाठी पण ह्या सगळ्यांचा ट्रायकोडर्माचा वगैरे आपण वापर करू शकतो. ॲम्पिलोमायसिस क्विसिक्युलिस नावाची पण एक बुरशी आहे जी पावडरीसाठी स्पेशली वापरली जाते. तर अशा वेगवेगळ्या बायोलॉजिकल्स आणि बॉटॅनिकल्स उत्पादनाचा वापर करून आपण आपली बाग वाचवू शकतो. कारण की सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा द्राक्षांमध्ये जेव्हा मिलीबग येतो तेव्हा तो हनीड्यू सेक्रेट करतो आणि त्यांनी जर हनीड्यू सेक्रेट केला तर आपली 1 वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरतं. कारण ती हनीड्यू म्हणजे चिकट स्राव असतो, त्या मिलीबगची ती विष्ठा असते, त्या विष्ठेवरती एक सॅप्रोफाईट ग्रो होतो ज्याला सुटी मोल्ड म्हणतो आपण. आणि जेव्हा ती ब्लॅक कलरची बुरशी आपल्या गडांवरती ग्रो होती आणि ग्रो झाल्यानंतर तिला मार्केटमधली 0 व्हॅल्यू मिळती. ते गड आपल्याला काढून डायरेक्टली आपल्याला उकंड्यामध्ये टाकण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो. कारण की ते गड आपण घरी पण खाऊ शकत नाहीत, इतके घाणेरड्या स्वरूपामध्ये ते गड दिसतात. तर विकत तर घेणं तर दूरचीच गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठकुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपण केल्या पाहिजेत, कुठले केमिकल्स आपण वापरले पाहिजेत, कधी आपण बायोलॉजिकल्सचा वापर केला पाहिजे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.